रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळला असाल तर दोडक्याची ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तुम्ही एकच्या ऐवजी 2 चपात्या नक्कीच खाल। तर इथं मी दोडके स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। जर निब्बर असतील, मोठे असतील तर त्याच्या शिरा काढून घ्यायचे आहेत। मी ते तुकडे करून घेतलेले आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये याला बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण इकडं गॅसवरती तवा ठेवलेला आहे। आता त्यामध्ये अर्धी पळी तेल सोडलेलं आहे आणि पाववाटी शेंगदाणे या तेलामध्ये घालून घेतलेले आहेत। शेंगदाणे चांगले आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। त्यासोबतच इथं 6 ते 7 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, त्याही या शेंगदाण्यासोबत भाजून घ्यायच्या आहेत। लसणाच्या 4-5 पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि त्यालाही तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। हे सर्व चांगलं भाजल्यानंतर आपल्याला दोडका मिक्सरच्या भांड्यातून काढून त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये याचं वाटण बनवून घ्यायचं आहे। त्यामध्ये मीठ घातलेलं आहे चवीनुसार। आता हेही आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। त्यानंतर तव्यामध्ये मी परत तेल सोडलेलं आहे, त्यामध्ये जिरं थोडंसं टाकलेलं आहे, पाव चमचा। छान असं फुललं की यामध्ये आपण जो दोडका अगोदर बारीक करून घेतलेला होता तो या तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे। तर इथं 1-2 मिनिटं चांगला मिक्स करून झाल्यानंतर हा दोडका झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे। तर त्याच्या अगोदर मी इथं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि पाव चमचा हळद घातलेली आहे। याला चांगलं परतून घेतलेलं आहे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे दोडका चांगला शिजेल। 2-3 मिनिटं वाफ काढून झाल्यानंतर आता यामध्ये आपण जे शेंगदाणे, मिरची, लसूण वाटून घेतलेले तेही यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे, नक्की तुम्ही चेक करू शकता। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि 2-3 मिनिटं वाफ काढून हा दोडक्याचा ठेचा तयार आहे। भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता। धन्यवाद।